सरकारी वीज कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आज अलिबाग इथे वीज कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन आणि स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। अलिबाग उपविभागीय कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं सुरू केली होती। खासगीकरण हद्दपार करा, संविधानावर गदा येऊ देऊ नका, वीज उद्योग वाचवा, देश वाचवा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला। कर्मचारी संघटनेचे प्रसाद कुलकर्णी चव्हाण, मागासवर्गीय संघटन गणेश वाघ, संजय जाधव, वर्कर्स फेडरेशन सूर्यवंशी, तांत्रिक युनियनचे गोसावी आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। संघटनेचे पदाधिकारी गोसावी म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारने वीज वितरणाचं खासगीकरण करण्याचा निर्णय हा भारतीय संविधानातील समाजवादी तत्वांच्या विरोधातला आहे। संविधानानं नागरिकांना समान संधी आणि सामाजिक न्याय देण्याचा निर्धार केला आहे, मात्र खासगीकरणाच्या माध्यमातून मागासवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य वीज कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणली जाते। महत्त्वाच्या मागण्या मांडताना संघटनेनं पुढील बाबींवर ठाम भूमिका मांडली। खासगी उद्योगांना वीज वितरणाचा समांतर परवाना देण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा। महावितरण कंपनीतील 32,000 रिक्त पदांची विशेष भरती मोहिमेद्वारे तात्काळ पूर्ण करावी। स्थायी पद नष्ट करून कंत्राटी पद्धत लागू करण्याचं धोरण थांबवावं। 329 उपकेंद्रांचं खासगीकरण करण्यासाठी कार्यवाही तात्काळ बंद करावी। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील अडथळे दूर करून आरक्षणाचे हक्क अबाधित ठेवावे। संघटनेच्या नेत्यांनी इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील वीज कर्मचारी आणखी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील। या आंदोलनात अलिबाग, पनवेल, पेण, मुरुड आदी भागातील शेकडो वीज कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। ठिकठिकाणी लढा सुरू आहे, लढा सुरूच राहील अशा घोषणा देत संपकरी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत हक्क हे फक्त लढूनच मिळतात असं आवाहन करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे। या संपाद्वारे वीज वितरण क्षेत्रातील खासगीकरणाविरोधात व्यापक जनजागृती करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। महाराष्ट्र वीज अधिकारी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आजचा पुनर्रचना संदर्भात आमचा हा एल्गार आहे। ह्या एल्गार पुकारताना हा एल्गार फक्त आमच्यासाठी नाही तर आमची अस्तित्वाची लढाई ही वीज ग्राहकांसाठी आहे। त्याच्यामुळे वीज ग्राहकांना आम्ही वेठीस धरतो असं कुठलंही कृत्य आजपर्यंत कुठल्याही संघटनेने केलेलं नाही। आज जर का ही खाजगीकरणाकडे जाणारी ही वाटचाल आहे आणि ही जर का खाजगीकरणाकडे वाटचाल गेली तर त्याचा पहिला जो धोका आहे तो आमच्या वीज ग्राहकांना आहे। आणि जो आमचा बळीराजा आहे, आज बळीराजाला शेतीचं बिल हे भरलं जात नाही, त्याला जो सबसिडी मिळते ती ह्या खाजगीकरणामध्ये सबसिडी बंद होईल आणि आत्ताच अडचण आलेला माझा बळीराजा अजून अडचणीत येईल। म्हणून ग्राहकांच्या अस्तित्वासाठी आणि आमच्या देखील अस्तित्वासाठी ही आमची लढाई आहे आणि ही लढाई यशस्वी करण्यासाठी 72 तास हा संप आम्ही पुकारलेला आहे। हा संप आम्ही आमच्या लढाईसाठी करतोय, ग्राहकांच्या लढाईसाठी करतोय आणि ही लढाई करत असताना ग्राहकांना त्रास होणार नाही ह्याची खबरदारी देखील आम्ही घेऊ। जर काही त्यांना त्रास होत असेल कुठे तर आम्ही आमच्या वतीने त्यांची दिलगिरी देखील आम्ही व्यक्त करतो। प्रशासनाला नोटिसा दिलेल्या होत्या, आम्हाला कुठेही संप करायचा नव्हता। आम्हाला जे काही रिस्ट्रक्चरिंग लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही बदल सुचवले होते। ते बदल यांनी संघटनांनी जे बदल सुचवले शासन कुठेही त्याला मान्य करायला तयार नाही आणि एक हुकमी पद्धतीने ते रिस्ट्रक्चरिंग लागू होते आणि हा कुठेतरी प्रायव्हेटायझेशन कडे जाणारा हा एक मोठा पाऊल आहे। त्याच्यामुळे कुणाचेही हित संबंध जोपासले जाणार नाही आणि ग्राहकांना त्याचा नाहक पुढे त्रास होणार आहे आणि हा भविष्यामध्ये होणारा त्रास कुठेही होऊ नये त्यासाठी एक सुजाण नागरिक आणि सुजाण MSEBचे कर्मचारी म्हणून आम्ही या संपामध्ये सहभागी होत आहोत। संप करण्याचा कुठलाही हेतू नव्हता। आम्ही वेळोवेळी प्रशासनाला हे केलं, याच्यासाठी पाचारण केलं चर्चा करण्यासाठी, पण कुठेही त्याच्यामधून मार्ग निघाला नाही आणि मग शेवटचा आम्हाला संप करावा लागला। त्याच्यामुळे कुठेही संपामध्ये हे होणार नाही, चुकीच्या गोष्टी घडणार नाही त्याची आम्ही काळजी घेत आहोत आणि कुठेही ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आम्ही कधीही करणार नाही आणि या संपासाठी आम्हाला जनताही पाठिंबा देईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचतील आणि त्या पूर्ण करतील अशी आम्ही या संपाच्या वेळी अपेक्षा करतो। धन्यवाद। अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल, ताली बजा के अल्लाह बोल, बोल मेरी मांगे अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, सब एक है, हम सब एक है, और सब पर अल्लाह बोल, अल्लाह, अल्लाह बोल।
अल्लाह बोल, वीर कश्मीर अल्लाह बोल, जोर से बोल अल्लाह बोल, वीर जवान जय हो, हम सब एक है, हम सब एक है, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।